तू ही रे माझा मितवा मालिकेमध्ये अर्णवची बोर्ड मीटिंग सुरू असते आणि त्या मीटिंगमध्येच ईश्वरीने खूप मोठा राडा घातलेला आहे। तो म्हणजे ईश्वरीच्या हातून कॉपी सांडलेली असते आणि अर्णवला डिस्टर्ब झालेलं असतं, म्हणून आता अर्णव ईश्वरीकडे रागाने पाहत असतो। तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरी बरोबर भांडणार आहे की ईश्वरीने कॉपी सांडल्यामुळे अर्णवला पुन्हा फायदाच होणार आहे, ते आपण पुढील भागांमध्ये पाहणार आहोत। आता इकडे अंजलीने ज्यावेळेला राकेशला फोन लावलेला असतो त्यावेळेला अंजलीला सर्वेश असं कोणीतरी हाक मारली आहे असा आवाज येतो आणि त्यावेळेला अंजलीने या राकेशला विचारलेलं सुद्धा असतं की तुम्हाला कुणी सर्वेश म्हणून हाक मारली का। आता अंजलीच्या लवकरच लक्षात येणार आहे की चाळीतील घरांमध्ये एक मुलगी आलेली असते आणि तिने सुद्धा सर्वेश नावाचाच पत्ता विचारलेला असतो। तर प्रेक्षकांनो, या राकेशचा लवकरच खरा चेहरा अंजली समोर येणार आहे, पण तोपर्यंत अंजली आणि ईश्वरीमध्ये खूपच गैरसमज निर्माण होत आहे। अंजली काही केल्याने अर्णव आणि ईश्वरीला समजून घ्यायला तयारच नाहीये। त्यांनी काही जरी केलं तरी हिला उलटच वाटायला सुरू होतं आणि ही डायरेक्ट ईश्वरीला बोलायला सुरू करत असते। आता अंजलीसाठीच अर्णव आणि ईश्वरी भरीत वांग्याचा बेत करतात, चुलीवरची भाकरी आणि चुलीवरचं भरीत असा बेत करतात। आता अंजली सुद्धा इथे काहीच बोलत नसते। अर्णव आणि ईश्वरी चूल फुकून फुकून वांग भाजतात, भाकरी करतात। आता इकडे मामा, आकाश, आजी यांचा मात्र उत्साह गगनातच मावत नसतो। आता इकडे मामा तर खूपच खुश असतात, म्हणत असतात वा वा वा, किती छान, आज ईश्वरीने चुलीवरच्या भाकरीचा आणि भरीत वांग्याचा बेत केला आहे, आज अगदी मी पोट भरूनच जेवणार आहे। आता मामा खूपच खुश असतात आणि आजी सुद्धा खुश असतात। अंजली मात्र स्वतःच्या मनातच म्हणत असते, या ईश्वरीला समजलं असेल की अर्णवने माझ्यासाठी मिसळ केली आहे, म्हणूनच हिने आता हा बेत घातला आहे। आता अंजलीच्या मनात ह्या मामीना ईश्वरीविषयी वाटेल ते भरवत असतात, म्हणूनच अंजली अशी वागत असते। ते अर्णव म्हणतो ना, ताई माझी अशी नाहीये, ती राकेशमुळे किंवा तिचं कोणतरी मन भरत आहे म्हणूनच ती अशी वागत आहे। तर हे खरंच आहे, अंजली मुळात अशी नाहीच आहे, पण गैरसमज झाल्यामुळे अशी वागत आहे। अंजलीच्या मनात ईश्वरीविषयी खूपच राग निर्माण झालेला असतो। आता इकडे भरीत वांग आणि चुलीवरची भाकरी तयार झालेली असते। इकडे आता मामा जमिनीवरच बसणं टाकत असतात आणि आज आपण खालीच बसून जेवायचं असं म्हणत असतात। आता आकाश सुद्धा पाणी घेऊन येतो। आता वल्लरी मामी सुद्धा तिथे जेवायला आलेले असतात। वल्लरी मामींना तर अजिबातच बरं वाटत नसतं। आता तेवढ्यातच अर्णव, ईश्वरी सगळ्यांना पानं वाढतात आणि भरीत वांग आणि चुलीवरची भाकरी वाढतात। आता अंजलीला सुद्धा ताट करून तिथेच खुर्चीवर बसायला तिला देतात आणि ताट सुद्धा तिथेच खायला देतात। आता अंजली त्या ताटाकडे पाहत असते। आजी म्हणत असतात, अगं अंजली, तुला काहीतरी वेगळं खायला मिळावं म्हणून ईश्वरी आणि अर्णवने हा बेत तुझ्यासाठीच केला आहे। त्यावेळेला अंजली म्हणत असते, हो आजी, मी खाते। मामा तर आता म्हणत असतात, वा वा, कमालच झाली, आज भरीत वांग खूपच चवदार झालं आहे। आता इकडे मामींना अजिबातच बरं वाटत नसतं। आता मामा गंमतच अर्णवची करत म्हणत असतात, अर्णव, एवढा छान ईश्वरीने आज बेत केला आहे, चुलीवरची भाकरी आणि भरीत वांग, तर एक घास भरव ना। आता अर्णव मामांच्याकडे मामा असं म्हणूनच बघत असतो। त्यावेळेला आकाश म्हणतो, तुम्ही अगदी बाबा माझ्या मनातलं बोललात बघा। अर्णव दादा, चल भरव वहिनीला। त्यावेळेला आता अर्णव एक घास काढतो आणि ईश्वरीला भरवतो। इकडे अंजलीचा मात्र चांगला जळफळाटच झालेला असतो, तिला अजिबातच या दोघांचं प्रेम पाहवत नसतं। आता इकडे घास भरवल्यानंतर आता सगळे इकडे जेवायला लागलेले असतात। तेवढ्यातच अंजलीला या राकेशचा फोन येतो। आता फोन आलाय म्हटल्यावर अंजली उठते आणि तिच्या रूम मध्ये जाऊन बोलायला सुरू करते। आता ती त्या राजेशला म्हणत असते, अहो तुम्ही कधी येणार आहात। त्यावेळेला आता हा राजेश म्हणत असतो, अंजली, इथली केस खूपच कॉम्प्लिकेटेड झाली आहे, मला यायला थोडा वेळ लागेल, तोपर्यंत तू स्वतःची काळजी घे। त्यावेळेला आता अंजली म्हणत असते, अहो तुम्ही इथे नाही आहे, मला खूपच एकटं वाटत आहे। त्यावेळेला हा राजेश म्हणत असतो, तुला काय एकटं वाटत आहे, तुझा भाऊ आहे, भावाची बायको आहे, आजी, एवढे तर घरचे सगळे आहेत। त्यावेळेला अंजली आता ईश्वरीविषयी सांगायला सुरू करते। ती ईश्वरी काय वागत आहे मला काही कळतच नाही आणि मला तिचा खूपच राग येत आहे। आता अंजलीचं असं बोलणं ऐकून या राकेशला तर आनंदच होतो, कारण या घरामध्ये सतत बहीण भावांमध्ये भांडण लागावं, गैरसमज निर्माण व्हावे असंच तर त्या राकेशला वाटत असतं। आता हे ऐकून म्हणत असतो, बरं झालं या ईश्वरीविषयी अंजलीला असं वाटायला लागलं आहे, या बहीण भावांमध्ये कधीच एकी नाही झाली पाहिजे, सतत भांडणच लागलं पाहिजे।
आता अंजली म्हणत असते अहो तुम्ही लवकर घरी परत या. त्यावेळेला हा राकेश म्हणत असतो बरं ठीक आहे मी येतो. आता अंजली फोनवर बोलत असतेच तेवढ्यातच ही रिया सर्वेश चल ना जेवायला जाऊया आपण असं म्हणूनच जोराने हाक मारते. आता ही हाक अंजलीला ऐकू येते. आता अंजलीला ऐकू आल्यानंतर ती पटकन म्हणते अहो तुम्हाला कुणीतरी सर्वेश म्हणून हाक मारली का. त्यावेळेला हा राकेश विषयच बदलतो आणि म्हणतो अंजली तुझा आज आवाज असा का येत आहे. त्यावेळेला आता अंजली म्हणते अहो काही नाही मी ठीक आहे. आता राकेश अंजलीला फसवण्यासाठीच म्हणत असतो मला महत्वाचा एक फोन येत आहे आता फोन ठेव आपण नंतर बोलूया. आता अंजली म्हणते बरं ठीक आहे असं म्हणतात आणि फोन ठेवतात. आता हा राजेश पुन्हा या रियाच्या गळ्यातच गळा घालून जेवायला निघून जातो. आता इकडे हॉलमध्ये सगळ्यांचं जेवून झालेलं असतं आणि ईश्वरी सगळ्यांची ताटं उचलत असते. आता अंजलीचं मात्र ताट तसंच असतं. आता या वल्लरी मामी पुन्हा एक कारस्थान करतात ते म्हणजे अंजलीचं ताट रिकामं करतात आणि त्यांच्या खरकटे ताटामध्ये ते जेवण काढून घेतात आणि त्याच्यावर दुसरी प्लेट पालती घालतात. म्हणजे आता ईश्वरीला समजतच नाही की अंजली जेवलेलीच नाहीये. ईश्वरीला अंजलीचं रिकामच ताट दिसल्यानंतर ईश्वरी वल्लरी मामींना विचारत असते की अंजलीताई नीट जेवल्या का. त्यावेळेला वल्लरी मामी चांगल्या टिस्कारूनच म्हणत असतात तुला दिसत नाहीये का अंजलीचं ताट रिकामं आहे म्हटल्यावरती जेवलीस ना उगीच नाटक करत असतेस बघ सारखं काळजी करण्याचं असं ओरडतात आणि तेथून निघून जातात. आता या मामींनी ताटाखालीच तिचं अंजलीचं जेवण घातलेलं असतं हे ईश्वरीला माहीतच होत नाही आणि ईश्वरी सगळी ताटं नेऊन स्वच्छ करते. हॉलमधील सगळी साफसफाई झाल्यानंतर अंजली तिथे येते आणि पाहते तर काय तिचं ताट गायबच असतं. म्हणजे अंजली इथे जेवलेलीच नसते. आता इकडे ईश्वरी अर्णवला म्हणत असते सर आपण अंजलीताईंच्याकडे थोडा वेळ जाऊया का. त्यावेळेला अर्णव म्हणतो अगं आता का काय काम आहे. त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते अहो ताईंना काय हवंय नकोय त्यांचे पाय दुखत असतील तर थोडी आपण मालिश करून देऊया जाऊया ना आपण त्यांच्याकडे चला आपण त्यांच्याशी गप्पा मारूया असं म्हणून हे दोघे जण अंजलीच्या रूम मध्ये येतात आणि येतात तर पाहतात तर काय अंजली ते पास्ता खात बसलेली असते. आता हे पाहून अर्णव ताई तू पास्ता खात आहेस तुझं पोट भरलं नाही का तू अजून जेवण का खाल्लं नाहीस बरं. त्यावेळेला अंजली म्हणते त्यावेळेला अंजली रागानेच म्हणत असते मला आज जेवण मिळालेच कुठं. आपल्या घरामध्ये माणूस जेवायच्या अगोदरच पानं उचलायची नवीनच पद्धत निघले ना. अर्णव आपल्यावर आईने आपल्या असे संस्कार केले नाहीत की एखाद्याला उपाशीच ठेवायचं. त्यावेळेला आता अंजली इतकी चिडलेली असते की तिच्या डोळ्यामध्ये खूपच राग अंजली ईश्वरी विषयी असतो. आता अर्णव म्हणत असतो ताई तू असं का बोलत आहेस बरं तू जेवली नाहीस का. त्यावेळेला आता ईश्वरी सुद्धा म्हणत असते ताई मी तुमच्यासाठी जेवण आणू का. त्यावेळेला अंजली म्हणत असते नको मला आता जेवण नको आहे मी हा पास्ताच खाणार आहे. त्यावेळेला आता अंजलीचा राग पाहून अर्णव म्हणतो बरं ठीक आहे ताई तुला जसं योग्य वाटेल तसं तू कर आणि ईश्वरीच्या हाताला धरूनच रूम मधून निघून जातो. आता इकडे अर्णवला खूपच चिंता वाटत असते आणि तो विचार करतच उभारलेला असतो. तेवढ्यातच मामा तिथे ऑफिसच्या कामानिमित्त येतात. आता मामा अर्णवला असं चिंतेत पाहून म्हणत असतात अरे अर्णव काय झालं आहे. त्यावेळेला अर्णव म्हणतो मामा आम्ही काही जरी केलं तरी ताईचा गैरसमज दूरच होत नाहीये. त्यावेळेला मामा म्हणत असतात अरे अर्णव असं काय करतोयस गैरसमज दूर होईल अंजली तर मुळातच चांगली आहे हे तर तुला माहीतच आहे की आणि ती अशी राकेशमुळेच वागत असणार आहे हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. तो राकेश किती धूर्त आणि किती नराधम माणूस आहे हे आपल्याला बरोबर माहीत आहे त्यामुळे ती अशी वागत आहे. आणि हे बघ अर्णव तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस अंजली एक ना एक दिवस पूर्वीसारखी वागायला सुरू करणार आहे. एकदा का तिची डिलिव्हरी होऊ दे मग आपण या राकेशचं खरं रूप तिच्यासमोर लवकरच आणूया तू अजिबात काळजी करू नकोस. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो हो मामा तुम्ही म्हणताय तसंच होईल बघा. आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी मामी रूम मध्ये आवरत असतात. त्यावेळेला मामा सहजच म्हणायला जातात की आज कुठे निघालात तुम्ही बाहेर. त्यावेळेला मामी ठिसकारूनच बोलत असतात तुम्हाला काय करायचं मी कुठेही जाऊ तुमचं काय म्हणणं आहे मी घरामध्ये शांतच बसू का. त्यावेळेला मामा मामीला पुन्हा चिडवायला सुरू करतात तू आणि शांत बसणार शक्यच नाही. त्यावेळेला आता मामी आणि मामांमध्ये खूपच बाचाबाची होते. त्यावेळेला आता मामा म्हणत असतात अगं आज मला नाश्ताच मिळाला नाही बघ थोडासा नाश्ता करतेस का आणि तू जर नाश्ता केलास तर आम्ही ऍडजस्ट करून खाईन सुद्धा आणि माझ्या आईला सुद्धा बरं वाटेल की माझी मोठी सून आमच्यासाठी नाश्ता बनवू शकते. आता असलं बोलणं ऐकल्यानंतर वल्लरी मामी खूपच चिडतात आणि मामांना म्हणत असतात मी कशाला नाश्ता करू तुमची ती लाडकी इंदोरची सून आहे ना घ्या जावा तिच्याकडून पोहे करून आणि मस्त ताव मारा जावा. त्यावेळेला आता मामा म्हणत असतात अगं ती तर नेहमीच बनवते की कधीतरी तू बनव तुझ्या हातचं आम्ही खातो.
आता मामी म्हणतात तुम्हाला माझ्या हातचं चांगलं लागतंय होय, तिने काहीही केलं तरी मस्त कमाल धमाल छानच झालंय चवदार झालंय म्हणतच ताव मारत असता की, त्यामुळे तिच्याकडूनच करून घ्या. त्याला आता मामा म्हणत असतात तुझ्याकडून अपेक्षा करणं म्हणजे चुकीचंच आहे. आता मामी पुन्हा मामांना ओरडतात. मामा म्हणतात ग शांत हो, सकाळ सकाळचं माझ्याबरोबर कटकट करू नको. इकडे आता अर्णव आवरत असतो तेवढ्यातच शिर्के तिथे आलेले असतात आणि शिर्के अर्णवला म्हणत असतात सर आज बोर्ड मीटिंग आहे आणि त्याची ही फाईल आहे. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो शिर्के आज ताई मीटिंग अटेंड करणार आहे का, तुम्ही विचारलं का? त्यावेळेला ते शिर्के म्हणतात नाही काही कन्फर्म नाही, अंजली ताई मीटिंग अटेंड करणार आहेत की नाही ते काही कन्फर्म नाही. त्यावेळेला आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो मिस इंदोर तू ताईकडे जा आणि ती मीटिंग अटेंड करणार आहे की नाही हे कन्फर्म करून ये. त्यावेळेला ईश्वरी म्हणते बरं ठीक आहे. त्यावेळेला अर्णव स्वतः ईश्वरीला सांगत असतो की ताईला जर मीटिंग अटेंड करायची नसेल, तिला विश्रांती करायची असेल तर करू दे. आता असाच निरोप घेऊन ईश्वरी अंजलीकडे जाते. आता जाताना चहा बिस्किट सुद्धा घेऊन गेलेली असते. आता अंजली एवढी रागात असते की ईश्वरीशी बोलायलाच तयार नसते. ईश्वरी विनंती करूनच म्हणत असते ताई हा चहा आणि बिस्किटे घ्या, तुम्हाला खूपच बरं वाटेल. आता अंजली सुद्धा मीटिंगची फाईलच घेऊन बसलेली असते. आता मीटिंगची तयारी चालली आहे पाहून ईश्वरी अंजलीला म्हणत असते ताई तुमची तब्येत ठीक नसेल तर तुम्ही मीटिंग नाही अटेंड केली तरी चालेल. आता अंजली याचा बरोबर उलटा अर्थ काढते आणि ईश्वरीला बोलायला सुरू करते. म्हणत असते तू किती जरी मला या कंपनीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलास तरी मी बाहेर पडणार नाही आणि माझ्या भावापासून मला तोडण्याचा प्रयत्न करू आणि ही आयडिया तुझीच असणार आहे. चिंटू असं कधीच बोलणार नाही. आता पुन्हा एकदा घालून पाडून अंजली ईश्वरीला बोललेली असते. अंजलीचा गैरसमज तर वाढतच चाललेला असतो. आता अंजली ईश्वरीचा अपमान करतच तिला म्हणत असते ही चहा बिस्किट घे आणि इथून तू निघून जा आणि पुन्हा माझ्याकडे येऊ नको असं म्हणते आणि अंजली ईश्वरीला बाहेर काढते आणि स्वतः दार लावून घेते. आता पुढील भागामध्ये असं दाखवलं आहे की ही रिया हात धुवूनच या राकेशच्या पाठीमागे लग्नासाठी लागलेली असते. आता या राकेशची रियाची चांगलीच मजा चाललेली असते. आता रिया ही राकेशला म्हणत असते मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, आपण कधी लग्न करायचं. आता त्यानंतर इकडे अर्णवची बोर्ड मीटिंग सुरू असते आणि लॅपटॉपवर सगळे कॅमेरे ऑनच असतात. त्यावेळेला ईश्वरी अर्णवसाठी कॉपी घेऊन येते आणि तिथेच त्याच्या हाताशेजारी ठेवते. आता जाता जाताच ईश्वरीचा पदर अर्णवच्या खुर्चीखाली अडकतो. आता खुर्चीखाली अडकलाय म्हटल्यानंतर अर्णव तिच्यावर चिडतो आणि म्हणतो अगं काय वागतेस मिस इंदोर, मीटिंग सुरू आहे माझी. आता ईश्वरी असं म्हटल्यानंतर पटकन हिसक्यानेच पदर काढायला जाते. तेवढ्यातच अर्णवच्या हाताजवळ ठेवलेली कॉपी पटकन खाली सांडते. आता अर्णव खूपच रागाने ईश्वरीकडे बघायला लागलेला असतो आणि ईश्वरी सुद्धा खूपच घाबरलेली असते. तर प्रेक्षकांनो कॉपी सांडल्यामुळे दोन शक्यता आपल्याला पुढील भागामध्ये दाखवू शकतात. ते म्हणजे ईश्वरी घाबरली आहे, तिच्या हातून कॉपी सांडली आहे आणि मीटिंग मध्ये अर्णवला नेमका काहीतरी फायदा होणार आहे किंवा ईश्वरी आणि अर्णवमध्ये कॉपी सांडली म्हणून पुन्हा भांडण लागणार आहे. तर नेमकं काय दाखवतात तेच पुढील भागामध्ये पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो आपल्या सगळ्यांची आवडती मालिका तू हिरे माझा मितवा रोजच्या रोज रिव्ह्यू ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.